आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत खळबळजनक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। जागतिक तेल वाहतुकीसाठीची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणच्या सुरक्षा दलांनी भारतीय ध्वजांकित 2 व्यापारी जहाजांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे। या प्रक्षोभक कारवाईमुळे आखाती प्रदेशात युद्धसदृश तणाव निर्माण झाला असून भारताने या घटनेवर आक्रमक पवित्रा घेतला आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार भारताची सनमार हेराल्ड आणि जाग अर्नव ही 2 मालवाहू जहाजे आपला नियोजित प्रवास करत असताना हा हल्ला झाला। अचानक आलेल्या इराणी गनबोट्सनी या जहाजांना घेरले आणि त्यांच्यावर फायरिंग सुरू केली। गोळीबाराच्या या आवाजाने समुद्रात एकच खळबळ उडाली। भारतीय कॅप्टननी प्रसंगावधान राखून जहाजांचा वेग नियंत्रित केला, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही जहाजांना आपला मार्ग बदलून तातडीने मागे फिरावे लागले। सुदैवाने या भयंकर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। जहाजांवरील सर्व भारतीय कर्मचारी आणि खलाशी सुरक्षित असून जहाजांचे कोणतेही मोठे तांत्रिक किंवा भौतिक नुकसान झालेले नाही। ही भारतासाठी दिलासादायक बाब असली तरी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे हे उघड उल्लंघन मानले जात आहे। या घटनेची केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावले उचलत इराणच्या राजदूताला समन्स बजावले आहे। भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून भारतीय जहाजांच्या मुक्त संचाराला बाधा आणणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे। तसेच भारतीय व्यापारी जहाजांना या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ देण्याची हमी इराणने द्यावी अशी मागणीही भारताने केली आहे। संरक्षण तज्ज्ञांच्या मते हा हल्ला केवळ अपघात नसून त्यामागे मोठे जागतिक राजकारण दडलेले आहे। सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले आहेत। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे। जगातील 20% अधिक तेल याच अरुंद मार्गातून वाहून नेले जाते। या मार्गावर अशा प्रकारे दहशत निर्माण करून इराण पाश्चात्य देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। सध्या भारतीय नौदल हाय अलर्टवर असून अरबी समुद्रातील आपल्या युद्धनौकांना या परिसरावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। भारतीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदल कोणती मोठी पावले उचलते याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे।